हॅलो ऑल, स्वागत आहे तुमचं माझ्या पुणे टू पॅसिफिक चॅनलमध्ये. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत अलास्काची राजधानी जुनो सिटीबद्दल. तर हे गॅस्टिनो चॅनलच्या किनाऱ्यावर वसलेलं असं छोटंसं शहर आहे. डोंगरांनी घेरलेला असा हा प्रदेश असल्यामुळे वर्षभर पाऊस असतो. आणि आज आमची क्रूज थांबलेली होती जुनोच्या डाऊनटाऊनला. तर पूर्ण दिवस आज आम्ही जुनोला असणार होतो. आणि मग आम्ही इथलं जे मेन अट्रॅक्शन आहे मेंडेनहॉल ग्लेशियर आणि नगेट फॉल, तिथे आम्हाला व्हिजिट करायचं होतं. तर डाऊनटाऊनपासून आम्ही निघालो होतो त्या अट्रॅक्शनला व्हिजिट करायला. तर डाऊनटाऊनपासून आम्ही पकडली होती शटल, जी पर पर्सन $80 आणि किड्ससाठी $45 राऊंड ट्रिप होती. आणि ही डाऊनटाऊनपासून 12 माईल्सवर होतं. खूप छान छोटीशी सिटी आहे. वातावरण अगदी दमट आणि थंड असतं. वर्षभर पाऊस असतो आणि विंटरमध्ये खूप स्नो होतो इथे. तर शटलने आम्ही पोहोचलो त्या अट्रॅक्शनला आणि तिथून जवळच व्हिजिटर सेंटर होतं. तर थोडंसं आम्ही पायी चालत व्हिजिटर सेंटरपर्यंत आलो आणि तिथे फोटो पॉईंट होता. त्याच्यानंतर म्हणजे जे ग्लेशियर आणि नगेट फॉल आहे ते लांबून पण पाहता येत होतं. त्याला फोटो पॉईंट म्हणतात. ते 0.6 माईलची ट्रेल होती आणि अगदी जवळून पण जर पाहायचं असेल तर ती 1 माईल्सची ट्रेल होती. सो फर्स्ट आम्ही चॉईस केली की आपण 0.6 माईल्सची ट्रेल करूया. तिथून तो सीन वगैरे कसं दिसतं आहे लांबून ते पाहून त्याच्यानंतर 1 माईलची ट्रेल्स करायची की नाही ते ठरवूया. मग व्हिजिटर सेंटरच्या तिथे आल्यानंतर आम्ही थोडंसं फोटो सेशन केलं तिथे आणि तिथून आम्ही निघालो फोटो पॉईंटच्या स्पॉटला. तर ते 0.6 माईल्सचं होतं. खूप सुंदर होतं त्या दिवशी वातावरण, पण पाऊस नाही आणि मस्त आजूबाजूला असं हिरवं छान डोंगर आणि मध्येच दिसणारा तो ग्लेशियर तिकडे आणि तो नगेट फॉल. तर इथे आम्ही छान फोटोज वगैरे काढले आणि खूप सुंदर वाटत होतं. मग आम्ही डिसाईड केले की आपण 1 माईलची ट्रेल्स आता करूया आणि तिथून मग आम्ही निघालो 1 माईल्सची ट्रेल करायला. मेंडेनहॉल ग्लेशियर हा 13 माईल्स लांब आहे आणि हा ग्लेशियर जुनोच्या आईस फील्डवर हजारो वर्षापासून पडणाऱ्या बर्फामुळे तयार झाला आहे. तिथे प्रत्येक वर्षी एवढा बर्फ पडतो हा म्हणजे वितळण्यापेक्षा जास्त असतो आणि मग बर्फाच्या प्रचंड दबावामुळे त्याचं रूपांतर बर्फाच्या मोठ्या थरात होतं आणि मग हा ग्लेशियर गुरुत्वाकर्षणामुळे हळूहळू खाली सरकायला लागतो. त्यानंतर मग तो मेल्ट होऊन नदीसारखा व्हायला लागतो, पण ही प्रोसेस खूप स्लो होते. आणि इथे नगेट फॉल धबधबा जो आहे तो पण ग्लेशियरच्या पाण्यामुळेच बनलेला आहे आणि तो डिरेक्टली मेंडेनहॉल ग्लेशियरवर पडायचा. पण हा ग्लेशियर हळूहळू मागे सरकल्यामुळे या धबधब्याचं पाणी आता मेंडेनहॉलच्या लेकमध्ये डिरेक्टली जातं. सो अशी ही इन्फॉर्मेशन सगळं असं छान पाहून घेतलं, फील केल्यानंतर आम्ही व्हिजिटर सेंटरला आलो आणि मग आमचं फेवरेट काम असतं की तिथून मॅग्नेट्स घेणं, एक आठवण म्हणून जिथे आपण व्हिजिट करतो. सो ते घेतल्यानंतर आमची शटल आली होती. तर शटलने आम्ही बॅक टू निघालो होतो जुनोच्या डाऊनटाऊनला. तर ड्रायव्हर आम्हाला सगळी तिथली इन्फॉर्मेशन देत होता. इथली पॉप्युलेशन अराऊंड 32K आहे आणि इथलं जे सिटी आहे त्याची इकॉनॉमी ही टुरिस्टर आणि जी मासेमारी त्यांचा जो व्यवसाय आहे त्याच्यावर डिपेंड असते. आणि हे डाऊनटाऊन जोपर्यंत क्रूजचे जे टुरिस्ट आहे तोपर्यंतच असतं. नंतर हे दुकानं वगैरे सगळे बंद होतात आणि सिटी अशी शांत होऊन जाते. सो आम्ही पण तिथे थोडीशी शॉपिंग वगैरे केली जुनोला आणि आठवण म्हणून जिथे जातं तिथून काही ना काहीतरी आम्ही घेऊन येत असतो. तर आम्हाला हॅट्स वगैरे खूप छान आवडले आणि मग मस्त तिथून शॉपिंग झाल्यानंतर क्रूजकडे आलो रिटर्न. आणि खूप सुंदर सिटी होती. खूप छान एक्सपिरियन्स आला. नवीन काहीतरी बघायला मिळालं, फील करायला मिळालं आणि अशी छान इन्फॉर्मेशन घेतल्यानंतर आम्ही क्रूजपर्यंत पोहोचलो. तर अशी डोंगरांनी घेरलेली, आजूबाजूला फक्त पाणीच. तर अशी मध्येच ही सिटी असल्यामुळे ना इथे व्हिजिट करण्यासाठी रोडचा ॲक्सेस नाही. एक तर बाय एअर किंवा फेरी बोटनेच इथे व्हिजिट करावं लागतं. तर अशी सुंदर आणि छान अलास्काची सिटी जी आम्ही आता व्हिजिट केली. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कॉमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.